ऑल सेट सगळे. चला चेक करा, ऑडिओ क्वालिटी वगैरे बरोबर आहे. लेटेस्ट ऑलरेडी आपले 3 पार्ट झालेले आहेत. आपण 4th पार्ट कडे जातोय. हाफ ऑफ द चॅप्टर तुमचं संपलेलं आहे आणि आपण आता पुढच्या पार्ट कडे जात आहोत. ओके, आता तोपर्यंत एक क्विक रिकॅप करून घेऊ काय काय शिकलो आपण. आपण ऑलरेडी 6.1, 6.2 आणि 6.3 हे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलेले आहेत. 6.1 मध्ये आपण मीन कॅल्क्युलेट केलेले, 6.2 मध्ये आपण मीडियन कॅल्क्युलेट केलेले, ओके, आणि 6.3 मध्ये आपण मोड कॅल्क्युलेट केले. ओके, याचे 3 स्टेप्स आहेत. पहिला आहे डायरेक्ट मेथड, सेकंड वन दॅट इज मीन, assumed mean method, आणि थर्ड वन इज द स्टेप डेविएशन मेथड. कोणती? स्टेप डेविएशन मेथड. या 3 मेथड्स बघितल्यात. याचे फॉर्म्युलीज पण आपण इकडे पटकन लिहून टाकूया. सगळ्यात पहिलं मीन कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तो मीन दॅट इज नथिंग बट द एक्स डॅश. आपण कसं कॅल्क्युलेट करतो? समेशन ऑफ fy xi अपॉन समेशन ऑफ f. ओके, अज्युम्ड मीन मध्ये आपण कोणती तरी एक व्हॅल्यू काय करतो? अज्युम करतो. ओके, आणि सो दॅट एक नवीन फॅक्टर ऍड होतो दॅट इज नथिंग बट द डी आय डॅश. आणि तो कसं काढतो आपण? समेशन ऑफ fy डी आय अपॉन समेशन ऑफ fy. ओके, आणि मग या डी आय वरून आपण फायनली मीन फाइंड आउट करतो. तो कसं? तर अज्युम्ड व्हॅल्यू प्लस डी आय डॅश. ओके, या फॉर्म्युल्यांनी, या 2 फॉर्म्युलीचा यूज करून आपण काय काढतो? अज्युम्ड मीन मेथड काढतो. थर्ड वन इज द स्टेप डेविएशन मेथड. कोणती? स्टेप डेविएशन मेथड. स्टेप डेविएशन मेथड मध्ये आणखी एक फॅक्टर ऍड होतो, तो म्हणजे यू आय. आपण हा यू आय कसं फाइंड आउट करतो? डी आय अपॉन जी, वेर जी इज द ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ओके, आफ्टर दॅट मग आपण काय कॅल्क्युलेट करतो? बोला. आपण फाइंड आउट करतो यू आय डॅश कसं? समेशन ऑफ एफ आय यू आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. आणि फायनली मग आपण मीन कॅल्क्युलेट करतो बाय द फॉर्म्युला अज्युम्ड मीन प्लस यू आय डॅश इंटू जी. ओके, हा कशाचा फॉर्म्युला होता? स्टेप डेविएशन मेथडचा. आफ्टर दॅट मीडियन. मीडियन साठी आपण फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला होता. मीडियन इज इक्वल टू एल प्लस बिग ब्रॅकेट मध्ये एन डिवायडेड बाय 2 मायनस, बोला, सी एफ डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय आय. ओके, आणि मोड साठी आपण फाइंड आउट केलं होतं. मोड इज इक्वल टू काय? एल प्लस ब्रॅकेट मध्ये, बोला, F1 मायनस F0 डिवायडेड बाय, यालाच खाली लिहायचं F1 मायनस F0, इथे 2 ने मल्टिप्लाय करायचं, मायनस F2 आणि मल्टिप्लाय बाय H. ओके, हे फॉर्म्युलीजवर सगळा खेळ डिपेंडंट आहे. ओके, आय होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल. आता आपण जाणार आहोत पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन कडे. कोणाचं? स्टॅटिस्टिकल डाटाचा. आतापर्यंत जो स्टॅटिस्टिकल डाटा आपल्याला मिळाला होता, आपण त्याच्या बाय युझिंग दॅट कॅल्क्युलेटिव्ह मेथडने कॅल्क्युलेशन करून आपण काय काढलं होतं? मीन, मीडियन आणि मोड हे काढलं होतं. ओके, आता आपल्याला पिक्टोरियल फॉर्मचा यूज करायचा. याला आपण काय म्हणतो? पिक्टोरियल फॉर्म. आता इथे काय दिले? काही क्रिकेट प्लेयर्स दिलेत 1 2 3 4 5 6 7 10 पर्यंत. ओके, आणि या क्रिकेट प्लेयर्सचं काय दिलेले तुम्हाला? त्यांनी किती रन्स स्कोर केलेले याची इन्फॉर्मेशन दिली आहे. बघा एका क्विक ग्लान्स मध्ये, एकाच नजरेमध्ये, विदाउट एनी कॅल्क्युलेशन, कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता, प्लेयर नंबर फर्स्ट ने 2250 रन्स स्कोर केलेत हे आपल्याला कळतं. P2 ने 3900 रन्स स्कोर केल्याचं कळतं. आणि प्लेयर नंबर 11 ने 9800 रन्स स्कोर केल्याचं आपल्याला कळतं. ओके, तो हा पिक्टोरियल फॉर्म तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल. तुम्ही म्हणाल सर याचा काय यूज होतो स्टॅटिस्टिकल डेटाचा?
आपण ज्या क्रिकेटच्या मॅचेस बघतो त्याच्यामध्ये आपल्याला 50 ओव्हर्सची मॅच दिसते आणि त्या 50 ओव्हरच्या मॅचचा एका पेजमध्ये पूर्ण कॅल्क्युलेशन स्टॅटिस्टिक्स तुम्हाला दिलेलं दिसतं की फर्स्ट ओव्हरमध्ये, आणि हे सगळं बार डायग्रॅमने दाखवलेलं असतं. तुम्ही बघितलंय बार डायग्रॅम्स असतात तिथे, सगळ्या काय असतात बार डायग्रॅम्स असतात. फर्स्ट ओव्हरमध्ये किती स्कोर झाले, सेकंड ओव्हरमध्ये किती स्कोर झाला, एक इमारत आपल्याला खूप उंच दिसते, बार असतो तो, म्हणजे त्या लागलीच आपली नजर तिथे जाते की अरे 22nd ओव्हरमध्ये खूप धुतलंय किंवा 47 ओव्हरमध्ये खूप धुतलंय, हे आपल्या लक्षात येतं. किंवा ज्या ठिकाणी विकेट पडला असेल तिथे ते बॉल दाखवतात, असं बॉल दाखवतात. ओके, याचा अर्थ काय, या ओव्हरमध्ये कुठेतरी विकेट पडलेली आहे. ओके, सो विदिन अ ग्लान्स आपल्याला पूर्ण सेशनचं इन्फॉर्मेशन आपल्याला मिळून जाते. हा यूज असतो कशाचा, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशनचा. ओके, मग आतापर्यंत आपण डाटा प्रेझेंटेशन कशाच्या फॉर्म मध्ये शिकलो, पहिले शिकलो टॅब्युलर फॉर्म मध्ये, पिक्टोरियल फॉर्म मध्ये आणि ग्राफिकल मेथड. ओके, सो टॅब्युलर फॉर्म आपण लास्ट इयरला शिकलो, त्याच्यात काय शिकलो होतो आपण, अनग्रुप्ड पद्धत शिकलो, बरोबर, टॅली मार्क्स वगैरे, टॅली काउंटिंग करणं हे शिकलो. यावर्षी आपण ग्रुप्ड इन्फॉर्मेशन घेतली होती, ग्रुपिंग कसं करायचं हे शिकलो होतो. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन, मग ह्याच्यामध्ये ग्रुप्ड मध्ये आपण आणखी शिकलो ना, काय शिकलो, मीन शिकलो, मेडियन शिकलो, मोड शिकलो. मग मीनचे आणखी तीन मेथड शिकलो, कोणकोणते, डायरेक्ट मेथड, स्टेप डेव्हिएशन मेथड, अज्युम्ड मीन मेथड, मेडियन, मोड, हे सगळं आपण कशामध्ये शिकलो, ग्रुप टॅब्युलर फॉर्म मध्ये, कॅल्क्युलेशनच्या फॉर्म मध्ये शिकलो. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन मध्ये काय असतं, दोन भाग असतात, एक असतं बार डायग्रॅम, एक असतं पाय डायग्रॅम. बार डायग्रॅम ऑलरेडी आपण 7th स्टँडर्ड पासून शिकत आले. 7th स्टँडर्ड मध्ये तुम्ही काय शिकलात, सिंपल ग्राफ शिकलात, त्यात सिंपल बार ग्राफ शिकलात. त्याच्यानंतर 8th स्टँडर्ड मध्ये म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला जॉईंट बार ग्राफ, डिवायडेड बार ग्राफ होता. 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही पर्सेंटेज बार ग्राफ काढलात 9th स्टँडर्ड मध्ये. आता तुम्ही 10th स्टँडर्डला आहात, आता तुम्हाला काय काढायचंय, पाय डायग्रॅम काढायची. अर्थात पाय डायग्रॅम हे तुम्ही कुठे काढणार आहात, 6.6 मध्ये काढणार आहात. सगळ्यात शेवटचा प्रॅक्टिस सेट तो. ग्राफिकल मेथड मध्ये लाईन ग्राफ ऑलरेडी काढलाय. यावर्षी तुम्हाला शिकायचं हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिग्राम. हिस्टोग्राम आता आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.4 मध्ये, आणि 6.5 मध्ये आपण काय घेणार आहोत, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन घेणार आहोत. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुमचं स्टॅटिस्टिक्सचा बेस या ठिकाणी तयार होतोय. हा बेस आहे, हा काय आहे, बेस. ओके, आणि आता एक लक्षात ठेवा, इथे जेही काही इन्फॉर्मेशन तुम्ही घेणार आहात किंवा हे जे प्रॅक्टिस सेट्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत, कारण हे सगळे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत फॉर 3 and 4 मार्क्ससाठी. हॉट्स वाले क्वेश्चन पण ह्याच सेक्शन मधून येणार आहेत, म्हणून हा सेक्शन खूप महत्वाचा आहे. अर्थात हे चॅप्टरच खूप महत्वाचं आहे. जसं मॅथ्स 2 मध्ये, जिओमेट्री मध्ये आपल्याला एक महत्वाचं चॅप्टर आहे ते आहे सर्कल, तसं मॅथ्स 1 मध्ये महत्वाचं चॅप्टर तुमचं कोणतं आहे, स्टॅटिस्टिक्स. ओके, खूप सारा मार्क देणारं आणि कॅल्क्युलेटिव्ह आहे, थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह आहे पण इंटरेस्टिंग. आता हिस्टोग्राम आपण बघूया. हिस्टोग्राम ह्या अशा पद्धतीने जे ग्राफ असतात त्याला आपण हिस्टोग्राम म्हणतो. तर हा तर बार ग्राफ आहे, येस बार ग्राफ. पण याच्या अगोदरचा जो बार ग्राफ बघितला होता हा तुम्ही सुटसुटीत बघितला होता की हा बार, त्याच्यानंतर एक गॅप सुटलाय, परत दुसरा बार, परत गॅप सुटलाय, परत तिसरा, अशा पद्धतीने आपण ते ग्राफ्स काढलेले होते. काही ग्राफ्स तुम्ही असे पण बघितले असणार की इथे जवारचं प्रोडक्शन दाखवलंय, इथे वीटचं प्रोडक्शन दाखवलंय, बरोबर, इथे वीटचं प्रोडक्शन दाखवलंय. याला जॉईंट बार ग्राफ आपण म्हणतो. काय म्हणतो, जॉईंट बार ग्राफ. आता हा जो बार ग्राफ आहे याला काय म्हणतो आपण, हिस्टोग्राम. ओके, हिस्टोग्राम मध्ये आता हे एक एक्झाम्पल दिलेले, कंटिन्युअस क्लासेस दिलेले आपल्याला. अगोदर असं होतं 8 to 9, त्याच्यानंतर 10 to 11, त्याच्यानंतर 12 to 13 आणि 14 to 15, त्याच्यानंतर 16 to 17, अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं होतं. ओके, आता ते कंटिन्युअस क्लासेस मध्ये मी कन्व्हर्जन करून घेतलेले ऑलरेडी 7.9 to 9.5, आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 20. ओके, सिम्पली या ठिकाणी काय असतं, एक एक्स ऍक्सिस असतो, एक वाय ऍक्सिस असतो. ओके, ठीक आहे. आणि जे काही पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत, कुठून दिले, 7.5 पासून तुम्ही स्टार्ट करायचे, 7.5, आणि 1 सेंटीमीटरवर
तुम्ही 7.5 नंतर काय आहे तुमचं 9.5, नंतर 11.5, नंतर 13.5 या पद्धतीने तुम्ही काय करत गेलेले प्लॉट करत गेलेले. सांगायची महत्वाची इन्फॉर्मेशन काय की हा जो तुमचा क्लास असणार आहे, हा क्लास तुम्हाला घ्यायचा आहे एक्स ऍक्सिसवर. क्लास कुठे घ्यायचा आहे एक्स ऍक्सिसवर, आणि ही जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ही फ्रिक्वेन्सी तुम्हाला घ्यायची आहे वाय ऍक्सिस. कळलं का? ओके. मग वाय ऍक्सिस वर बघा काय नंबर्स आहेत 20, 40, 30, 25, 15. तो इथे त्यांनी 5 च्या डिफरन्सने घेतलेलं आहे आणि तो ग्राफ काय केलेला आहे प्लॉट केलेला आहे. कळलं? तो असं सिंपल आहे, काही एवढं डिफिकल्ट नाहीये. पुन्हा आपल्याला तीच एक गोष्ट लक्षात ठेवायची की इफ द क्लासेस आर नॉट कंटिन्युअस मेक इट कंटिन्युअस. जर ते कंटिन्युअस नसतील तर ते आपल्याला काय करायचे कंटिन्युअस करून घ्यायचे. ओके. आणि देन अँड ओनली देन आपल्याला ते काय करायचे प्लॉट करायचे. काही एवढं डिफिकल्ट नाहीये. ऑलरेडी बघा डाटा दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट 6.4 मधला पहिला क्वेश्चन काय ड्रॉ अ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोइंग डेटा. हा डेटा तुम्हाला दिलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न आपला की वेदर द क्लासेस आर कंटिन्युअस ऑर नॉट. क्लासेस कंटिन्युअस आहेत का? आहेत का कंटिन्युअस? आहेत सर. 135, 140, 142, 145, 45 to 50, 50 to 55 कंटिन्युअस आहे. तर हे जे हाईट ऑफ स्टुडंट आहे हे आम्ही कुठे घेणार एक्स ऍक्सिसवर. नंबर ऑफ स्टुडंट्स कुठे घेणार वाय ऍक्सिसवर. ओके. सो हा तुमचा एक्स ऍक्सिस दिसतोय तुम्हाला इथे. इथे लिहा एक्स ऍक्सिस, इथे लिहा एक्स डॅश. आता हे टेक्स्टबुक मध्ये दिलंय सो त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचंय. त्यानंतर इथे आहे वाय ऍक्सिस, इकडे आहे वाय डॅश. इथे काय घेणार तुम्ही वाय डॅश. हा जो तुमचा सगळ्यात पहिला पॉइंट आहे याला आपण काय म्हणतो ओरिजिन. काय म्हणतो याला आपण ओरिजिन. आणि ओरिजिन कन्सिडर करायचा 0, 0 ने. कशाने कन्सिडर करायचा 0, 0 ने. ओके. आता मी काय सांगितलं होतं काय घेणार तुम्ही पहिले 135. सो इथे मी काय लिहितो 135. आफ्टर दॅट 140, 145, 150, 155 अँड 160. ओके. 160 म्हणजे मी काय घेतले रे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू कितीचा डिफरन्स आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5. पण 5 काय आहे हाईट आहे कोणाची स्टुडंटची. कशामध्ये सेंटीमीटर मध्ये. सो इथे आपल्याला ते तसं लिहायचंय काय एक्स ऍक्सिस वर काय घेतलंय आपण हाईट ऑफ स्टुडंट इन सेंटीमीटर. ओके. समजून पण आपल्याकडे ग्राफ थोडासा छोटा आहे लिमिटेड आहे. समजलं तुम्हाला. एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचंय वाय ऍक्सिस वर काय घेणार आहे नंबर ऑफ स्टुडंट. आता इथे जरा लुकआउट करा. छोटा नंबर 4 आहे बिगेस्ट नंबर 16 आहे. मी 4 च्या डिफरन्सने घेतलं तर चालेल. 4 चा टेबल लिहिला तरी चालेल. मी 2 सेंटीमीटर इज इक्वल टू काय घेतो 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 12, 16, 18. बरोबर. किंवा इथे 2 लिहिलं तरी चालेल. 2 4 6 8 त्याच्यानंतर 10 12 14 15 16 17. समजलं का 2 2 चा घेतला. चला 2 सेंटीमीटर इज इक्वल टू घेतला आपण. समजलं. इथे स्केल लिहायला विसरायचं नाही. स्केल काय लिहिणार स्केल एक्स ऍक्सिस इज इक्वल टू काय घेतले तुम्ही 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. हा 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे 5 सेंटीमीटर. बघा या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे. आता सेंटीमीटर का घेतलंय रे इथे हाईट ऑफ स्टुडंट कशामध्ये सेंटीमीटर मध्ये. इथे जर कदाचित वेट दिलं असतं काय दिलं असतं वेट तर इथं काय असतं रे किलोग्राम असतं. तर मी काय घेतलं असतं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 किलोग्राम काय घेतलं असतं. पण आता तिथे हाईट दिली आणि हाईट पण कशात दिली सेंटीमीटर मध्ये दिली. सो दॅट मी ते सगळं कशात घेतलंय सेंटीमीटर मध्ये. आणि वाय ऍक्सिस लिहा वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू व्हॉट 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय 2. आणि 2 काय आहेत नंबर ऑफ स्टुडंट. तर इथे काय लिहितो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्टुडंट. कळलं का. कळलं. आता पहिला मुद्दा
आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे काय की हा ग्राफ स्टार्ट कुठून झालाय 0 पासून 0 नंतर डायरेक्ट 135 घेतो का रे आपण 0 नंतर डायरेक्ट 135 येईल का ही तुमची नंबर लाईन आहे नंबर लाईनवर हा 0 आहे 0 नंतर इथे डायरेक्ट 135 येतो का नाही सर काय येतो अगोदर 1 येतो मग 2 मग 3 मग 4 5 6 करत करत मग कधीतरी काय येईल 135 मग हे मधले नंबर गेले कुठे तर आपलं आता स्टुडंटची जी हाईट आहे ही 135 पासून स्टार्ट झाली बरोबर आता मग मी ग्राफ तयार करतो आणि मग इथे 0 आहे समजा तर मग एवढा ग्राफ सोडून देऊ का मी म्हणजे मला किती मोठा ग्राफ लागेल आणि मग मी इथे 135 लिहू एवढ्या भागामध्ये काय करायचंय भाज्या तळायच्यात का आपल्याला स्वयंपाक करायचा आहे का इकडे नाही मग अशा वेळेस हा ग्राफ काय केलाय आपण असा फोल्ड केलाय असं दाखवायचं काय केलंय फोल्ड फॉर एक्झाम्पल बघा आता हा ग्राफ इथून काढायला सुरुवात केलाय तुम्ही इथून काढायला सुरुवात केली 0 कुठे आहे तुमचा या पॉइंटला 0 आहे मग तुम्ही काय केलाय हा ग्राफ असा फोल्ड करून टाकला काय केलात फोल्ड केलात मग 0 कुठे येईल या ठिकाणी असं कन्सिडर करा ओके आता हे फोल्ड केलंय ग्राफ फोल्ड केलाय हे कसं दाखवणार तर या अशा सिम्बॉलने दाखवणार ओके हा असा सिम्बॉल असतो कसा त्याला क्लिक सिम्बॉल म्हणतात क्लिक ओके असा सिम्बॉल शो करायचा हा इथे 0 आहे याचा अर्थ काय होतो की तुमचा ग्राफ काय केलेला आहे मधला पार्ट फोल्ड केलाय म्हणजे इथे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पासून 134 पर्यंत नंबर आहेत आणि मग 135 पासून ग्राफ तुमचा इथे स्टार्ट झालेला आहे कळलं का हा जर असं नसेल कदाचित इथे असं असू शकतं 0 आणि इथे 5 असेल 10 असेल 15 असेल 20 असेल ओके सो इथे काही असं दाखवायची गरज आहे का नाही काही दाखवायची गरज नाही कारण 0 नंतर 1 2 3 4 आणि हा 5 आलेला आहे सो दॅट हे समजू शकतो आपण हा हा पण असा 125 नंबर आहे सो दॅट मग तुम्हाला ही अशी क्लिक लाईन दाखवावी लागेल ओके क्लिंक लाईन म्हणतात त्याला समजतंय का ओके चला मग आता ऑल सेट आहे आता तुम्हाला ग्राफ्स काढायचे कंटिन्युअसली 135 टू 140 हा बेस घ्यायचा आहे तुम्हाला हा काय घ्यायचा आहे बेस हा काय घ्यायचा आहे तुम्हाला बेस आणि काय करायचंय 4 युनिट्स वर तुम्हाला बार ड्रॉ करायचा आहे आता बेस कोणता घेतलाय ते चेक करा पहिले 135 टू 40 कलर पण तोच घेतला 135 टू 40 हा बेस घ्यायचा आहे आणि काय करायचंय 4 नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत एवढा आपल्याला काय करायचं बघा हा 4 इथून काय ड्रॉ करतो मी हा बेस घेतलाय आणि ही काय केली मी हा ग्राफ ड्रॉ केलाय ओके त्याच्यानंतर 140 टू 145 बेस घ्यायचा आहे आणि किती युनिट दाखवायचे आपल्याला 12 बघा हा 140 टू 145 आणि किती युनिट दाखवायचे 12 नंबर ऑफ स्टुडंट्स 12 कुठे रे या ठिकाणी बघा हा बेस इथून घ्या इथून ड्रॉ करणार मी 12 ठीक आहे आफ्टर दॅट आता बेस काय घ्यायचा आहे 145 टू 150 145 टू 150 आणि किती दाखवायचे युनिट्स 16 युनिट्स 16 युनिट्स इथून असं दाखवणार मी 16 युनिट्स ओके आणि लास्टली 152 किती 8 युनिट्स देयर इज 8 युनिट्स इथून समजलं तुम्हाला येस ऑर नो काय डिफिकल्ट आहे कलर वेगवेगळे दाखवू का तसं तर आता तुम्ही पेन्सिलीने लिहिणार आहात तिथे काय कलर दाखवणार तुम्ही ओके समजतंय तो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय
बार ग्राफ ड्रॉ करायचा, याला काय म्हणतो आपण, हिस्टोग्राम. ओके, फक्त एक गोष्ट आता इथे राहिली आपली, वाय ऍक्सिस काय आहे, ह्याला आपण हे काय दाखवतो आपण कशाने, वाय ऍक्सिस. ओके, इथे काय लिहायचंय तुम्हाला, नंबर ऑफ स्टुडंट्स. काय लिहायचंय, नंबर ऑफ स्टुडंट्स. तो इथे लिहा नंबर ऑफ स्टुडंट्स. समजलं, या सगळ्या पॉइंट्सला हे सगळं लिहायला मार्क्स आहेत. तुम्हाला वाय ऍक्सिस वर लिहायचंय, एक्स ऍक्सिस वर लिहायचंय, लिंक काढायचंय 0 0 एक्स डॅश वाय डॅश, स्केल एक्स ऍक्सिस वरचं वाय ऍक्सिस वर. आणि जर शक्य झालं तर ह्याला बॉक्स करा व्यवस्थित, सो दॅट जरा छान दिसतं. ओके, जरा छान दिसतं. कळलं, समजलं तुम्हाला ग्राफ. ओके, काही डिफिकल्ट आहे याच्यामध्ये नाही. ओके, सेकंडली आता या ठिकाणी बघा, सेकंड क्वेश्चन काय म्हटलंय, द टेबल बिलो शोज द यील्ड ऑफ जवार पर एकर. एका एकर मध्ये किती जवारचं प्रोडक्शन झालंय हे दिलेलं आहे. आता पर एकर 2 to 3 क्विंटल, एका एकर मध्ये 2 ते 3 क्विंटल 30 शेतकरी काढतात. 50 शेतकरी असे की ज्यांच्या एका एकर मध्ये ते 4 to 5 क्विंटल काढतात. 55 फार्मर्स असे जे 6 to 7 काढतात, आणि सो ऑन. ठीक आहे, तर आता इथे महत्वाचं काय की इथे क्लास कंटिन्युअस नाहीये, आहे का कंटिन्युअस. मग इथे 2 3 नंतर 4 आहे डायरेक्ट, 5 नंतर 6 आहे, 7 नंतर 8 आहे, 8 नंतर 9 आहे, 9 नंतर 10 11 अँड सो ऑन. हा काय रे तुमचा एक्स ऍक्सिस, याला काय म्हणतो आपण वाय ऍक्सिस, यालाच आपण काय म्हणतो सर, क्लास, यालाच काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. समजतंय. मग इथे मी लिहितो क्लास. क्लास किती आहे, 2 to 3, 4 to 5, 6 to 7, 8 to 9 and 10 to 11. ओके, आता हा क्लास कंटिन्युअस आहे का नाही, सो त्याला काय करावं लागेल, कंटिन्युअस क्लास. काय करावं लागेल, कंटिन्युअस क्लास. कसं करतो कंटिन्युअस क्लास आपण, लोअर क्लास लिमिटला काय करणार, 0.5 ने सबट्रॅक्ट करणार, आणि अप्पर क्लास लिमिटला काय करणार, 0.5 ने ऍड करणार. सो 2 मधनं 0.5 जर मायनस केले तर काय येईल, 1.5 टू याच्यामध्ये 0.5 ऍड करा, काय झालं 3.5. आता सिंपल 3.5 इथेच लिहा, इथे लिहिणार 5.5, इथे लिहा 5.5, इथे 7 आहे तर काय लिहिणार 7.5, 7.5 इथे लिहा, इथे काय लिहिणार 9 आहे तर 9.5, इकडे लिहा 9.5, इथे आहे 11 तर इकडे काय लिहिणार 0.5. ओके, आणि इथे फ्रिक्वेन्सी लिहा, इथे लिहा फ्रिक्वेन्सी. जनरली जर हा क्वेश्चन आला, म्हणजे असा क्वेश्चन आला, तर तुम्हाला अशा प्रकारचा टेबल ड्रॉ करण्याची गरज नाहीये. बट जर कंटिन्युअस क्लासेस नसेल तर मात्र तुम्हाला टेबल ड्रॉ करावा लागेल. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी लिहा आता, सिंपल आहे. इथे काय लिहिणार 30, आफ्टर दॅट 50, 55, 40 आणि 20. ठीक आहे, इकडे एक्स ऍक्सिस वर आपण काय दाखवणार आहात, यील्ड पर एकर, कशामध्ये, क्विंटल मध्ये. किती क्विंटल आहे रे, आता कंटिन्युअस क्लास तुम्ही कन्सिडर करणार, काय 1.5, इथे घेतो काय मी 1.5, आफ्टर दॅट काय घेणार 3.5, मग 5.5, नंतर काय 7.5, 9.5 आणि 11.5. ओके, घेतले सगळे पॉइंट. इथे काय लिहिणार, एक्स ऍक्सिस वर काय लिहिणार, यील्ड पर एकर, यील्ड पर एकर, आणि ते कशामध्ये, क्विंटल मध्ये. ओके, इथे लिंक लाईन दाखवण्याची गरज आहे का, इथे नाही, कारण 0 नंतर हा 1.5 घेऊ शकतात तुम्ही. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय 1.5, नाही घ्यावं लागेल, काय करावं लागेल, घ्यावं लागेल, कारण हा जो बेस आहे याच्यातला डिफरन्स कितीचा आहे बघा, याच्यातला डिफरन्स कितीचा आहे, सगळ्यांच्या ठिकाणी डिफरन्स कितीचा आहे, पण या ठिकाणी डिफरन्स कितीचा आहे 1.5. किती आहे, म्हणून काय करावं लागेल तुम्हाला, लिंक लाईन दाखवावी लागेल. ठीक आहे, इथे काय घेणार सांगा मला बघा, 30, 50, 55, 40, 20 दिसतंय, काय घेऊ, 10 10 10 चा घेऊ, वाय ऍक्सिस वर 10,
1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय 10 फार्मर्स. नंबर ऑफ फार्मर्स आहे तिथे 10, 20, 30, 40, 50, 60. मॅक्सिमम नंबर किती आहे 55. ओके, मी 70 पर्यंत घेतो. इथे लिहितो नंबर ऑफ फार्मर्स. नंबर ऑफ फार्मर्स. ओके, आता बघा इथे एक अडचण येते, तुम्हाला लक्षात येते का की मी इथे 1 सेंटीमीटरच्याच गॅपने काय केलंय एक्स ऍक्सिस ड्रॉ वाय ऍक्सिस ड्रॉ केलाय. तर हे नंबर ऑफ फार्मर ग्राफच्या बाहेर जात आहे. येस ऑर नो? तर तुम्ही काय करणार, ही जी लाईन आहे 1 सेंटीमीटर वर न घेता काय घेणार 2 सेंटीमीटरवर हा एवढा ब्लॉक तुम्हाला काय लिहायला सापडतो नंबर ऑफ फार्मर. आता तुमचा ग्राफ पेपर बऱ्यापैकी मोठा असतो तर तुम्हाला ते ड्रॉ करता येईल. आपण मेन लिहिलंच नाही. एक्स ऍक्सिस एक्स डॅश, इथे वाय ऍक्सिस आणि वाय डॅश. ओके ठीक आहे, स्केल लिहून टाका लागलीच. स्केल एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय 2 क्विंटल. ओके, 2 क्विंटल आहेत ना, बघा हे कशामध्ये दिलंय क्विंटल मध्ये. आणि वाय ऍक्सिस साठी काय घेणार 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी फार्मर्स. किती फार्मर्स आहेत, किती फार्मर घेतले 10 10 10 घेतलेत ना 10 फार्मर्स. ठीक आहे, बॉक्स करून द्या हवं तर. चला आता काढता येईल ग्राफ. बघा पहिला बेस काय घेणार आहे 1.5 टू 3.5. बघा 1.5 टू 3.5. ओके चला किती किती दाखवायचं आहे आपल्याला 30. देयर इज 30 30. ओके इथून 1.5 टू 3.5. ठीक आहे, सेकंड किती दाखवायचं आहे 50. पुढचा 3.5 टू 5.5 मध्ये किती दाखवणार आहेत 50. ओके इथून स्टार्ट करा 50. आफ्टर दॅट 5.5 टू 7.5 हा बेस घ्यायचा आहे. 5.5 टू 7.5 बेस आणि किती घेणार आहेत 55. हा आता हा बघा हा 50 आहे आणि हा काय तुमचा 60 आहे. सो याच्या सेंटरमध्ये 51 52 53 54 55 बघा हा वाला पॉईंट. ओके आफ्टर दॅट 7.5 टू 9.5 मध्ये किती घ्यायचं आहे 40. देयर इज 40. हा 40. आणि नंतर 9.5 टू 11.5 किती 20. ओके, काय डिफिकल्ट आहे ह्याच्यामध्ये, आहे काय डिफिकल्ट? एकदम इझी. काही काही एकदम अवघड आहे अशातलं काय नाही. उलट मी तर म्हणतो ह्याच्यापेक्षा सब डिवायडेड बार ग्राफ अवघड होता. ओके, फक्त हे पॉइंट्स लिहायला विसरायचे नाही व्यवस्थित. हे जे दिलेले आहे तुम्हाला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश, एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचंय वाय ऍक्सिस वर काय घ्यायचंय, हे पॉइंट्स आणि हे सगळे पॉइंट्स हे लिहायला विसरायचं नाही. समजलं का? ओके जायचं पुढे. ओके थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन काय बघा, इन द फॉलोइंग टेबल द इन्व्हेंटमेंट मेड बाय द 210 फॅमिली इज शोन. प्रेझेंट इट इन द फॉर्म ऑफ हिस्टोग्राम. हिस्टोग्रामच्या फॉर्म मध्ये तुम्हाला हे ड्रॉ करायचं. इथे काय घेणार तुम्ही हे एक्स ऍक्सिस, हे काय घेणार वाय ऍक्सिस. याला आपण काय म्हणतो क्लास, याला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. राहील लक्षामध्ये. किती आहे 10 टू 15 15 टू 20 20 टू 25 25 टू 30. पहिला आपला क्वेश्चन वेदर द क्लासेस आर कंटिन्युअस ऑर नॉट. क्लासेस कंटिन्युअस आहेत, आहेत कंटिन्युअस. काय प्रॉब्लेम आहे, टेबल ड्रॉ करायची गरज आहे नाही. ओके सो एक्स ऍक्सिस वर काय घेणार आहे आपण या ठिकाणी दाखवा एक्स ऍक्सिस, इथे लिहा एक्स डॅश, इथे लिहा वाय ऍक्सिस, इकडे दाखवा वाय डॅश. ओके एक्स ऍक्सिस वर काय लिहिणार आहे इन्व्हेस्टमेंट 1000 रुपीज मध्ये. हे काही फॅमिलीज आहेत ज्यांनी काय केलेली आहे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. 30 फॅमिलीज अशा आहेत की ज्यांनी 10 टू 15,000 इन्व्हेस्टमेंट केली आहे. 50 फॅमिलीज अशा आहेत ज्या 15 टू 20,000 इन्व्हेस्टमेंट करतात. 60 फॅमिलीज अशा आहेत त्या 20 टू 25,000 इन्व्हेस्टमेंट करतात अँड सो ऑन. ठीक आहे, हे सिम्पली तुम्हाला दाखवायचं आहे 10 15 15 20. हे इथे आपण दाखवूया स्टार्टिंग विथ
इथे काय घेऊया 10, इथे लिहिणार 15, 20, 25, 30 अँड 35. अजून आहे का पुढे? नाही, 35 इज द लास्ट. ओके, इथे काय लिहिणार तुम्ही इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट कशामध्ये 1000 रुपीज. तुम्ही पूर्ण लिहायचं हा, माझ्याकडे ग्राफ छोटा आहे म्हणून. आता इकडे नंबर्स काय दिलेत बघा 30, 50, 60, 55, 50. इथे पण 10 जर घेतलं तर चालेल का फॅमिलीज? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय 10 फॅमिलीज. 10 फॅमिलीज, 20 फॅमिलीज, 30 फॅमिलीज, 40 फॅमिलीज, 50 फॅमिलीज, 60, 70. मॅक्सिमम किती आहे 60. ओके, इथे काय लिहू मी मग नंबर ऑफ फॅमिलीज. वाय ऍक्सिस वर काय नंबर ऑफ फॅमिलीज. ओके, मी स्केलचा यूज करायचा आहे, असा हाताने नाही रेषा मारत बसायच्या. सगळं हे स्केल नाही करायचंय, बाय युजिंग स्केल. चला, पहिला 10 to 15 मध्ये किती आहे? हा, एक राहिलं काय लिंक लाईन ड्रॉ करायची. ओके, चला 10 to 15 मध्ये किती आहे? 30 फॅमिलीज आहे. 30 फॅमिलीज अशा आहेत की ज्या किती इन्व्हेस्टमेंट करतात 10 to 15,000 रुपीज काय करतात इन्व्हेस्टमेंट. 50 फॅमिलीज, 50 फॅमिलीज, 50 फॅमिलीज काय करतायत 15 to 20,000 रुपीज काय करतायत इन्व्हेस्टमेंट. 60 फॅमिलीज 20 to 25, 60 फॅमिलीज 20 to 25,000 रुपीज इन्व्हेस्टमेंट करतायत. ओके, 55 फॅमिलीज 25 to 30, 55. ओके, चला 55 काउंट करावं लागेल. मग हे 50 आहे, 51, 52, 53, 54 आणि 55. ओके, अँड द लास्ट 15, 30 to 35,000 रुपीज किती फॅमिलीज आहेत? 15 फॅमिलीज. अगेन काउंट करावं लागेल 10, 11, 12, 13, 14 अँड 15. ओके, झाला ग्राफ. आता काय लिहायचं राहिलं फक्त हा स्केल लिहून टाकूया. स्केल फॉर एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती आहे बघा 10 to 50 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 5 चा. 15 to 20 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 5 चा. म्हणजे सगळ्या ठिकाणी 5 चा डिफरन्स आहे का? येस. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू व्हॉट? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू व्हॉट? पाय. पण काय पाय काय युनिट इथे 1000 रुपीज. तो इथे काय लिहिणार पाय, किंवा असं पण लिहिलं तरी चालेल 5,000 रुपीज. ओके, आणि वाय ऍक्सिस इज इक्वल टू काय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी फॅमिलीज घेतले आपण 10 10 10 चा डिफरन्स आहे ना इथे. तो इथे वाय ऍक्सिस वर काय नंबर ऑफ फॅमिलीज. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय 10 फॅमिलीज. समजलं? याला ही बॉक्स करून द्या, छान वाटेल. जितकं छान डेकोरेटिव्ह करता येईल तेवढं करायचं. मस्त डेकोरेटिव्ह म्हणजे इथे कलर बिलर नाही भरत बसायचा. नाही तर सांगितलंय डेकोरेशन करा, फुलं काढत बसाल इथे, असं लेस रेबिन काढतो सर जरा छान दिसेल, असं 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 करतो जरा छान दिसेल. असं नाही करायचं. समजलं का? ओके, ठीक. जायचं मग आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, काय म्हटले टाइम अलॉटेड फॉर द प्रिपरेशन ऑफ द एक्झामिनेशन बाय सम स्टुडंट इज शोन इन द टेबल. ड्रॉ हिस्टोग्राम टू शो द इन्फॉर्मेशन. ठीक आहे, काय दिलेलं आहे इथे टाइम अलॉटमेंट दिलेलं आहे एक्झाम प्रिपरेशन करण्यासाठी. ओके, तो आता 14 स्टुडंट्स असेल ज्यांना किती टाइम दिलाय 60 to 80 मिनिट्सचा टाइम दिलाय. इथे तुम्हाला दिलाय मिनिट्स, म्हणजे हे एक्स ऍक्सिस वरचं हे वाय ऍक्सिस वरचं याला क्लास याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतो आपण. ओके, तो 60, 80, 80 to 100, 100 to 120, 20 to 40, 40 to 60 कंटिन्युअस आहे का? आहे. टेबल ड्रॉ करायची गरज आहे नाही. ओके, तो इथे लिहा तुम्ही काय लिहिणार एक्स ऍक्सिस, इथे लिहिणार एक्स डॅश. ओके, इथे लिहिणार वाय ऍक्सिस, इकडे लिहिणार वाय डॅश. ओके,
आणि इथे तुम्ही दाखवून द्या पॉइंट किती आहेत 60, इथे 80, 100, 120, 140 आणि 160. ओके, इथे एक क्लिंक लाईन शो करा. कंटिन्युअस दाखवण्यासाठी. ओके, इथे काय दिलंय बघा 14, 20, 24, 26, 16. ओके ओके, मग काय किती घेणार इथे 4चा टेबल घ्यायचा का 2चा टेबल, पण 22 आहे म्हणजे इथे 10 लाईन्स पाहिजेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 22 इथे ये 4 4चं घेतो. किती घेतो 4 4. तुम्ही 2 2चं पण घेऊ शकता कारण तुमच्याकडे ग्राफ मोठा आहे, माझ्याकडे छोटा आहे. मी 4 4चा घेतो. इथे काय 4 4 स्टुडंट्स, 4 नंतर किती येईल 8 स्टुडंट्स, 12 स्टुडंट्स, 16 स्टुडंट्स, 20 स्टुडंट्स, 24 स्टुडंट्स आणि 28 स्टुडंट्स अँड सो ऑन. ठीक आहे, इथे काय लिहिलंय आपण वाय ऍक्सिस वर नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ स्टुडंट. ओके ठीक आहे, चला मग पहिल्या इथं किती दाखवायचं आपल्याला 14. 60 to 80 बेस घ्यायचा, 60 to 80 मध्ये 14. आता 14 कुठे इथे 12 आहे बघा आणि इथे 16 आहे. सो 12 आणि 16च्या मध्ये कोण येणार आहे 14 येणार आहे का बघा इथे दिसतोय मला हा 14. ओके समजतंय ना. त्याच्यानंतर काय 80 to 100 मिनिट्स टाइम दिला आपल्याला, किती आहे 20 स्टुडंट्स आहेत, 20 स्टुडंट्स बघा हा 20 स्टुडंट्स आणि 80 to 100 काय घ्यायचं आहे बेस. ठीक आहे, नेक्स्ट बेस किती आहे 100 and 120 मिनिट्स. किती स्टुडंट्सला दिले 24 स्टुडंटला एवढा टाइम दिलाय प्रिपरेशनसाठी. 24 वेर इज 24 बघा या ठिकाणी 24 दिसतोय आणि त्यांच्यासाठी बेस काय आहे 100 to 120 मिनिट्स. ठीक आहे, आफ्टर दॅट 22 स्टुडंट्सला काय दिलंय 120 to 140. 120 to 140 हा बेस घ्यायचा आहे आणि किती स्टुडंट्स हवेत आपल्याला 22. कुठे 22 बघा हा तुमचा 20 दिसतोय 20 आणि याच्या हा बघा हा 20 आणि हा 24 आहे. सो यांच्यामध्ये काय येणार आहे 22. ठीक आहे, आणि लास्टली काय 16. That's it. Fine. इथे एक लिहायचं राहिलं काय टाइम मिनिट्स मध्ये, टाइम मिनिट्स. ओके, आणि काय राहिलं अजून स्केल एक्स ऍक्सिस साठी काय घेतलंय आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेतलंय 20 मिनिट्स, 20 मिनिट्स. आणि वाय ऍक्सिस साठी काय घेतलंय आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू व्हॉट 4 आणि काय ते 4 काय आहेत नंबर ऑफ स्टुडंट. समजलं का काय आहे हिस्टोग्राम मध्ये. ओके आहे काही हिस्टोग्राम मध्ये नाही. ओके, so in this way we have finished our practice set 6.4. ठीक आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही, एकदम इझी, एकदम इझी. 3 किंवा 4 मार्क्स साठी हिस्टोग्राम तुम्हाला विचार, तो तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, सॉल्व्ह करता यायला पाहिजे. काही कॅल्क्युलेशन्स नाही काय नाही, फक्त ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करायचे आहे. ओके ठीक आहे, थँक्यू.